कल्पना करा, एका घरातून एक दोन नाही तर एकाच कुटुंबातील तब्बल 5 जण अचानक गायब होतात. फोन बंद, घर ओसाड आणि मोबाईलचं शेवटचं लोकेशन थेट दुसऱ्या शहरात सापडतं. नेमकं काय घडलं असेल? हा अपघात आहे, नियोजन आहे की आणखी काही? चला जाणून घेऊया ही गूढ घटना. नमस्कार. नागपूर शहरातून समोर आलेल्या एका रहस्यमय घटनेने अनेकांना धक्का बसला आहे. शहरातील धंतोली परिसरातून एकाच कुटुंबातील 5 सदस्य अचानक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक दिवस उलटूनही त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नसल्यामुळे या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार या कुटुंबातील 5ही सदस्य 24 जून रोजी संध्याकाळी घराबाहेर पडले, मात्र त्यानंतर ते पुन्हा घरी परतलेच नाहीत. दिवसेंदिवस त्यांचा काही पत्ताच लागत नसल्यामुळे नातेवाईकांची चिंता वाढत गेली. अखेर कुटुंबातील ज्येष्ठ नातेवाईकांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. तक्रार मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. सुरुवातीला सर्वांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, मात्र सर्व फोन बंद आढळले. तांत्रिक तपासादरम्यान एक महत्त्वाची बाब समोर आली. संबंधित मोबाईलचे शेवटचे लोकेशन पुणे परिसरात नोंदवले गेले होते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाने आणखी गूढ स्वरूप धारण केले. तपासात पोलीस विविध शक्यता तपासत आहेत. काही माध्यमांमध्ये कुटुंबावर आर्थिक ताण किंवा कर्ज असल्याची चर्चा झाली आहे. तसेच कुटुंबातील एका ज्येष्ठ सदस्याच्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या निधनामुळे संपूर्ण कुटुंब मानसिक तणावात असल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र यापैकी कोणतेही कारण अधिकृतरित्या निश्चित करण्यात आलेले नाही. सध्या पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून उपलब्ध तांत्रिक पुरावे, नातेवाईकांची माहिती आणि इतर धागेदोरे तपासले जात आहेत. मोबाईल लोकेशनच्या आधारे पुढील शोध मोहीम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. एकाच कुटुंबातील 5 सदस्य एकाच वेळी बेपत्ता होणे ही अत्यंत गंभीर आणि संवेदनशील बाब आहे. या घटनेमागचे खरे कारण काय आहे याचे उत्तर तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल. तोपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अधिकृत माहितीचीच वाट पहा. या घटनेबाबत तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? या प्रकरणामागे नेमकं काय असू शकतं? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा. अशाच माहितीपूर्ण आणि रहस्यमय घटनांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.